बातमी बीडमध्ये जरांगे यांच्या सभेच्या अनुषंगाने पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार आहे। कुठलीही सभा असेल त्या ठिकाणी आम्ही उपद्रवाविना प्रतिबंधात्मक नोटीस देतोच। मराठा आंदोलकांना देण्यात आलेल्या नोटीशीवर पोलीस महानिरीक्षकांनी ही प्रतिक्रिया दिली। कुणीही हिंसक किंवा उग्र आंदोलन न करण्याचं पोलिसांनी आवाहन सुद्धा केलंय। तर सभांच्या ठिकाणी आमचा पोलीस बंदोबस्त तैनात असणार असल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे। काढलेला आहे काय नेमकी माहिती तुम्ही घेता? 23 तारखेची जी सभा आहे त्या अनुषंगाने जे नियोजन आहे त्याच्या संदर्भात आम्ही आयोजकांशी चर्चा केलेली आहे आणि त्यांनी बहुतांश गोष्टीचं जे काही आवश्यक बाबी आहेत त्यांची पूर्तता ते करत आहेत। स्थानिक आमचे पोलीस प्रशासनाबरोबर त्यांचा समन्वय चांगला आहे। निश्चितपणे येणाऱ्या नागरिकांची सोय व्हावं या दृष्टीने दोघांचा समन्वय चांगला आहे। इमर्जन्सी काही असेल तर त्या दृष्टीने वाहतुकीला ॲम्ब्युलन्स आणि इतर जे काही म्हणजे जीवनावश्यक वस्तू आणि सुविधा सोयी त्याच्यासाठी वाहतूक फक्त सुरू राहील। ट्रॅफिकचं डायव्हर्जन केलेलं आहे आणि जाताना येताना कोणीही कुठल्याही चुकीच्या घोषणा देऊ नये, दुसऱ्याच्या भावना भडकतील असं कुठलंही वक्तव्य करू नये किंवा आपले जे काही वेगवेगळ्या राजकीय किंवा अन्य जे काही विरोध वगैरे असतील तर ते सोडून आपण आपल्या सभेला ज्या कारणासाठी येत आहोत त्यासाठी शांततेत यावं आणि परत जातानाही योग्य ते त्यांनी काळजी घ्यावी। यांचे व्हॉलेंटियर्स मोठ्या संख्येने आहेत, त्यांना सुद्धा त्यांनी सूचना दिलेल्या आहेत। त्यांच्याशी आमचं स्थानिक पोलीस दल आहे त्यांचाही समन्वय ठेवून पार्किंगची व्यवस्था होईल या दृष्टीने आम्ही पाहत आहोत आणि नागरिकांना कमीत कमी असुविधा होईल या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहे आणि कुठल्याही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टीने पोलीस दल सुसज्ज आहे। वाढीव मनुष्यबळ आम्ही दिलेलं आहे। साधारणतः किती मनुष्यबळ इथं दिलेलं आहे?